नोव्हेंबर 2025 मध्ये अमेरिकेच्या संसदेनं एप्स्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ऍक्ट नावाचा एक कायदा पास केला. हे प्रकरण एवढं सिरियस आहे की अमेरिकेतले सत्ताधारी आणि विरोधक एकत्र येऊन सर्व खासदारांनी एका बाजूने मत देऊन हा कायदा पास केला. म्हणजे आपल्याकडे जशी लोकसभा आणि राज्यसभा असते ना, तशाच पद्धतीनं अमेरिकेमध्ये हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि सिनेट असे असतात. तिथं हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये 427 विरुद्ध 1 आणि सिनेटमध्ये सर्व 100च्या 100 लोकांनी एकाच बाजूने मतदान केले आणि सांगितले की या फाईल्स खुल्या झाल्या पाहिजेत. डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा नव्हती की या फाईल्स समोर याव्यात. त्यांनी अनेक वेळा या फाईल बाहेर काढणं टाळायचा प्रयत्न केला, पण त्यांना टाळता आलं नाही आणि 19 नोव्हेंबर 2025 ला त्यांना या कायद्यावर सही करावी लागली. आता या कायद्यामध्ये काय सांगितलंय तर अमेरिकेच्या प्रेसिडेंटनी याच्यावर सही केल्यानंतर 1 महिन्याच्या आत या सर्व फाईल्स खुल्या केल्या पाहिजेत. म्हणजे या सर्व फाईल्स आता 19 डिसेंबरला म्हणजे उद्या बाहेर येतील. या फाईल्स मध्ये असं काय आहे? मग या फाईल्स आजपर्यंत खुल्या झाल्याच नाहीत का? तर झालेल्या आहेत. हे इथं समजून घ्या. या एप्स्टीन फाईल्स मधल्या अनेक फाईल्स, अनेक कॉल्स, ईमेल्स ऑलरेडी बाहेर आलेले आहेत आणि त्यात भारतातल्या 2 अत्यंत मोठ्या माणसांची नावं आहेत. त्यामध्ये भारताच्या एका मंत्र्याचं नाव आहे आणि भारताच्या पंतप्रधानांचं देखील नाव आहे. पण मग ते कोणत्या कॉन्टेक्स्ट मध्ये आहे, त्याचा खरोखर काय इतका मोठा संबंध आहे आणि पृथ्वीराज चव्हाणांनी जे काही म्हटलंय ते देखील पाहणार आहोत. पण ते पाहायच्या अगोदर आपल्याला हे माहिती पाहिजे की कोण आहे जेफ्री एप्स्टीन, ज्याच्या संपूर्ण भोवतीनं हे सगळं प्रकरण फिरतंय. एप्स्टीन कोण आहे? त्याचा डोनाल्ड ट्रम्प यांच्या बरोबर, नरेंद्र मोदी यांच्या बरोबर किंवा बिल क्लिंटन यांच्या बरोबर खरोखर काय संबंध आहे का? या संबंधांचा मग परिणाम काय होतो? आणि पृथ्वीराज चव्हाण म्हणतात तसं खरोखर या माणसानं असं काय केलंय की भारतात देखील त्यानं केलेल्या या काळ्या कर्तृत्वाचा फटका बसू शकतो आणि एक भूकंप होऊ शकतो. त्यामुळे ही सगळी स्टोरी पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. 2024 मधल्या जून महिन्यातली ही गोष्ट आहे, ज्यावेळी डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवत होते. त्यावेळी त्यांनी फॉक्स न्यूजला एक इंटरव्ह्यू दिलेला. त्या इंटरव्ह्यूमध्ये एक महिला पत्रकारानं त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही जर निवडून आलात तर तुम्ही 9/11च्या सगळ्या फाईल्स रिलीज करणार काय? तर त्यावेळेला म्हणाले होय. त्यानंतर त्यांनी प्रश्न विचारला की जॉन एफ केनेडी यांच्या हत्येसंदर्भातल्या ज्या फाईल्स आहेत त्या तुम्ही रिलीज करणार आहे का? त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होय. मग त्या महिला पत्रकारानं तिसरा प्रश्न त्यांना विचारला की तुम्ही सगळ्या एप्स्टीन फाईल्स बाहेर काढणार का? तर पहिल्यांदा ट्रम्प म्हणाले होय. नंतर त्यांना लक्षात आलं की आपण काहीतरी गडबडीचं चूक केलेली आहे, म्हणून ते म्हणाले की नाही, तशी करायची काही गरज नाही. एप्स्टीन फाईल्स बाहेर आल्या तर अनेकांचं आयुष्य धोक्यात येईल. म्हणजे एप्स्टीन फाईल्स मध्ये असं काहीतरी आहे की अमेरिकेतल्या आणि जगभरातल्या अनेकांचं आयुष्य धोक्यात येऊ शकतं. हे तिथं अनेक लोकांना कळालं. आता पुढचा प्रश्न असा आहे की कोण आहे हा जेफ्री एप्स्टीन? तर 10 जानेवारी 1953 साली जन्मलेला न्यूयॉर्क मधल्या मध्यमवर्गीय घरातला एक जेफ्री एप्स्टीन नावाचा हा व्यक्ती आहे. या व्यक्तीचं सुरुवातीचं शिक्षण न्यूयॉर्कमध्ये झालं. तो शिक्षणात अतिशय तरबेज होता, हुशार होता मध्यमवर्गीय, पण मॅथ्समध्ये अतिशय हुशार असल्यामुळे लवकरच नोकरीला लागला वॉल स्ट्रीटवर. आणि वॉल स्ट्रीट तुम्हाला माहिती आहे की तिथं फार मोठ्या मोठ्या लोकांचं येणं जाणं असतं, राबता असतो. त्यामुळे तो सुरुवातीला बिअर स्टन्स नावाच्या कंपनीमध्ये लागला. त्यानंतर त्याची लेस्ली वॅक्सनर नावाच्या एका बिलियनियर बरोबर ओळख झाली, कारण तो बाथ अँड बॉडी वर्क्स नावाच्या एका कंपनीमध्ये काम करत होता. त्याची डायरेक्ट बिलियनियर बरोबर म्हणजे मालकाबरोबर ओळख झाल्यानंतर मालकाला देखील लक्षात आलं की या माणसामध्ये चुणूक आहे, याला जबरदस्त नॉलेज आहे, याला आकडे जबरदस्त कळतात. त्यामुळं या लेस्ली वॅक्सनरनं त्याला सांगितलं की माझा सगळा पैसा आता तूच मॅनेज कर. ही गोष्ट 1980च्या दशकातली आहे. त्यामुळं करोडो काय हजारो करोड रुपयांचे पैसे मॅनेज करायची संधी या जेफ्री एप्स्टीनला मिळाली आणि त्यातच मग एप्स्टीन देखील श्रीमंत व्हायला लागला. एप्स्टीननं देखील न्यूयॉर्कमध्ये एक बंगला विकत घेतला. त्यानं फ्लोरिडा मधल्या पाम बीचवर एक बंगला विकत घेतला. पाम बीचवरच्या त्याच्या बंगल्याचं नाव आहे 358 एल ब्रिलो आणि हा पाम बीचवरचा बंगलाच या सगळ्या काळ्या कर्तुतीचं केंद्रस्थान राहिला, ज्या त्यानं पुढच्या 20-25 वर्षांमध्ये केल्या. आता नक्की या पाम बीचवरच्या बंगल्यामध्ये काय झालं आणि एप्स्टीननं मग इथपर्यंत त्याचा प्रवास तर जनरल आहे आणि सामान्य आहे, अनेक लोकांचा तसा असू शकतो, पण एप्स्टीननं पुढे जे केलं ते धक्कादायक आहे. तर एप्स्टीनचं काय झालं तर एप्स्टीन या बिलियनियरच्या कॉन्टॅक्टमध्ये असल्यामुळं आणि न्यूयॉर्कमध्ये असल्यामुळं अमेरिकेतल्या अनेक मोठ्या मोठ्या राजकारण्यांच्या बरोबर त्याची ओळख झाली, ज्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प होते, बिल क्लिंटन होते आणि एलिझाबेथ राणीचा म्हणजे इंग्लंडच्या एलिझाबेथ राणीचा मुलगा प्रिन्स अँड्रू देखील होता. असे अनेक अमेरिकेच्या राजकारणातले लोक होते. त्यांच्याबरोबर हे संबंध येता येता
जेफ्री एप्स्टीन आपल्या पाम बीचच्या घरी राहायला लागला. त्याला एक वाईट नाद होता, मग ते म्हणजे त्याला कमी वयाच्या मुली स्वतःसाठी लागायच्या. मग तो काय करायचा, आपल्या जवळच्या म्हणजे फ्लोरिडा मधल्या स्पा, पाम बीच जवळच्या फिटनेस सेंटर किंवा आर्ट स्कूल अशा ठिकाणी जायचा आणि तिथं 13 ते 16 वर्षाच्या वयोगटातल्या मुली असायच्या, त्या मुलींना मसाज करण्यासाठी म्हणून तो आपल्या बंगल्यावर बोलवून आणायचा. मसाज करायला आल्यानंतर तिथं या मुलींच्या बरोबर बलात्कार केला जायचा. या मुलींना एका रात्रीसाठी $200 ते $300 दिले जायचे. मग इतकं करून देखील त्याचं मन समाधान व्हायचं नाही, त्यामुळे त्याला आणखी मुली लागायच्या. यासाठी त्याला गिलन मॅक्सवेल नावाची एक त्याची सहकारी होती, ती मदत करायची. मॅक्सवेल आणि एप्स्टीन हे दोघे जण एकत्रपणे अशा जास्तीत जास्त मुलींना आपल्या जाळ्यात ओढून आणत होते. ज्या मुली त्याच्या बंगल्यापर्यंत यायच्या त्यातल्याच काही मुली मग पुढे जाऊन आणखी मुलींना घेऊन यायच्या, कारण गरीब सामान्य घरातल्या त्या मुलींसाठी $200-300 एका रात्रीचे खूप मोठी रक्कम असायची. ऍटलिस्ट मागच्या जर तुम्ही 25 वर्षापूर्वी बघितली तर ती नक्कीच फार मोठी रक्कम होती. त्यामुळे एप्स्टीनचा जो हा नाद होता तो काही कुठं थांबायचं नाव घेत नव्हता आणि त्याची ही सवय वाढत गेली. आणि या त्याच्या सवयीमध्ये त्याचे जवळचे जे सगळे मित्र होते हे सगळे सामील होते आणि ते देखील त्याच्याबरोबर असायचे आणि त्यामुळेच मग सगळ्यांची नावं त्याच्यामध्ये यायला लागली. 1998 ते 2005 या काळामध्ये जेफ्री एप्स्टीनचा हा बंगला अतिशय चर्चेत होता. त्याचा बंगला, त्याची एक फ्लाईट किंवा त्याचं एक विमान होतं, या विमानामध्ये देखील अशा पद्धतीचे धंदे चालायचे. डोनाल्ड ट्रम्प यांचा संबंध इथं कसा येतो तर एप्स्टीन आणि डोनाल्ड ट्रम्प हे 1990च्या दशकात एकत्र असायचे, नेहमी एकत्र दिसायचे. त्यांचे अनेक फोटोज, व्हिडिओज सोशल मीडियामध्ये आहेत. मग या काळात काय झालेलं तर डोनाल्ड ट्रम्प यांनी 2002 साली न्यूयॉर्कर नावाच्या एका मॅगझिनला एक इंटरव्ह्यू दिलेला. या इंटरव्ह्यूमध्ये डोनाल्ड ट्रम्प असं म्हणाले होते की जेफ्री एप्स्टीन इज अ टेरिफिक गाय, म्हणजे एप्स्टीन हा एक अतिशय जबरदस्त माणूस आहे. आणि त्यात डोनाल्ड ट्रम्प पुढे असं देखील म्हणाले होते, एप्स्टीन मध्ये आणि माझ्यामध्ये एक गोष्ट समान आहे, ते म्हणजे आम्हाला दोघांनाही सुंदर मुली खूप आवडतात. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प एक प्रकारे एप्स्टीन बरोबर असलेली आपली सलगी दाखवायचा प्रयत्न करत होते. इतपत एप्स्टीन हा मोठा माणूस होता अमेरिकेच्या राजकारणातला. त्यानंतर केटी जॉन्सन नावाची एक व्यक्ती होती, एक मुलगी होती, जी 1994 साली फक्त 14 वर्षाची होती. या केटी जॉन्सननं नंतर सांगितलं, म्हणजे जेव्हा चौकशी सुरू झाली 2005 नंतर 7 नंतर, त्यावेळी तिनं सांगितलं की 1994 साली न्यूयॉर्क मधल्या एप्स्टीनच्या बंगल्यावरती तिच्यावर एप्स्टीन आणि डोनाल्ड ट्रम्प या दोघांनीही बलात्कार केलेला. अर्थात या गोष्टीची सुरुवातीची चौकशी झाल्यानंतर हे प्रकरण नंतर रफादफा करून बंद करून टाकण्यात आलं. याची जास्त चौकशी झाली नाही. 2005 साली जो रिकोरो नावाचा एक पोलीस ऑफिसर होता, जो फ्लोरिडामध्ये होता, आणि या पोलिसाला काही मुलींच्या आयांनी तक्रार केल्या. या तक्रारीनंतर मग पोलिसांना जेफ्री एप्स्टीनच्या बंगल्यावर धाड टाकली. पण एप्स्टीनला सगळं अगोदरच माहिती होतं धाड पडणार आहे वगैरे, पण तरी देखील काही छोटे मोठे चार्जेस एप्स्टीनवर लावून त्याला अटक करण्यात आली आणि त्याच्या वरची जी शिक्षा झाली ती शिक्षा 18 महिन्याची झाली. या 18 महिन्याच्या काळात देखील एप्स्टीनला आपल्या घरी बसून राहायची शिक्षा देण्यात आली. या काळात देखील त्याचे हे धंदे चालू राहिले. पुढे ह्या गोष्टी समोर येत गेल्या, त्याची चौकशी सुरू झाली, पण तरी देखील एप्स्टीन मोकळं ढाकळं आरामात फिरत होता. अखेर 2019 साली जुली के ब्राउन नावाच्या एका व्यक्तीनं, एका स्त्रीनं एक परवर्जन ऑफ जस्टिस नावाचा शोध निबंध लिहिला. तिनं संपूर्ण प्रकरणाची स्वतःहून चौकशी केली आणि या जेफ्री एप्स्टीनचे सगळे काळे कारनामे बाहेर काढले आणि त्यानंतर मग एप्स्टीनला अटक करण्यात आली. जुलै 2019 मध्ये जेफ्री एप्स्टीनला अटक केली गेली आणि बरोबर अटकेनंतर 1 महिन्याच्या आत जेफ्री एप्स्टीननं 10 ऑगस्ट 2019 ला जेलमध्येच आत्महत्या केली. आता तुम्हाला प्रश्न पडेल की ही आत्महत्या झालेली गोष्ट फक्त 6 वर्षापूर्वीची आहे. यावेळेला अमेरिकेचे प्रेसिडेंट होते डोनाल्ड ट्रम्प. आता असं म्हटलं जाते की डोनाल्ड ट्रम्प यांना धोका होता एप्स्टीन पासून, म्हणूनच एप्स्टीनची जेलमध्येच कदाचित हत्या केली गेली असावी. त्यानं आत्महत्या केलीच नसावी, कारण एप्स्टीन जर बोलायला लागला असता तर अनेक गोष्टी बाहेर आल्या असत्या आणि त्यामध्ये अनेकांचं आयुष्य बर्बाद झालं असतं, जसं डोनाल्ड ट्रम्प फॉक्स न्यूजला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये देखील म्हणाले होते. पण तरी देखील नंतर या प्रकरणाची सखोल चौकशी झाली. त्याचे कॉल्स, ईमेल्स, तो फ्लाईटमध्ये जायचा यायचा, त्याच्याबरोबर कोण असायचं, या सगळ्या गोष्टी बघितल्या गेल्या आणि त्या सगळ्या एका फाईलमध्ये क्लासिफाय करून ठेवण्यात आल्या. नंतर या फाईल्स डिक्लासिफाय कराव्या, म्हणजे लोकांच्या समोर याव्यात अशी मागणी लोकांच्याकडून व्हावी लागली. नंतर मग या फाईल्स थोड्या थोड्या प्रमाणात बाहेर यायला लागल्या आणि त्याची आता जवळजवळ सगळ्याच फाईल्स उद्यापर्यंत बाहेर येतील. आता मग तुम्हाला असं वाटेल की या एप्स्टीन फाईल्स उद्या बाहेर येणार आहेत आणि उद्या भूकंप होणार आहे. ऍक्च्युली अमेरिकेमधल्या जस्टिस डिपार्टमेंटनं
थोड्या प्रमाणात फाईल्स, ईमेल्स हा डेटा अगोदर शेअर करायला सुरुवात केलेली आहे. यातल्या अनेक गोष्टी ऑलरेडी बाहेर आलेल्या आहेत. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव याच्या अगोदरच चर्चेत आलंय. डोनाल्ड ट्रम्प आणि एप्स्टीन यांचे नवीन फोटो देखील सध्या मीडियामध्ये आलेले आहेत. याशिवाय आणखी काही गोष्टी आलेल्या आहेत ज्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी वाढू शकतात, उद्या आणखी जास्त वाढू शकतात. मग यामध्ये भारताचा काय संबंध आहे? भारताबद्दल मागच्या महिन्याभरामध्ये ज्या गोष्टी आलेल्या आहेत त्याच्यामध्ये भारताचा देखील अनेक वेळा रेफरन्स आलेला आहे. म्हणजे काही अर्थात आता ह्या आहेत ईमेल किंवा जे काही चॅट केले गेले याच्यामध्ये भारताचा रेफरन्स आलाय, भारताच्या काही लोकांचाच रेफरन्स आलाय. त्यामध्ये दोन लोकांचा महत्वाचा रेफरन्स आहे. एक आहे भारताचे पेट्रोलियम मिनिस्टर हरदीप सिंग पुरी यांचा संबंध. हरदीप सिंग पुरी यांना UN जनरल असेंब्लीची जी मीटिंग होती न्यूयॉर्कमध्ये, या मीटिंगच्या वेळेला एप्स्टीन त्यांची कुणाशी तरी भेट करून देणार होता, याच्या संदर्भातली ही एक डिस्कशन होतं आणि त्या ईमेलमध्ये फक्त पुरी यांचं नाव होतं. अर्थात पुरी एप्स्टीनला भेटले किंवा काय याच्याबद्दलचा कुठलाही डेटा अवेलेबल नाही किंवा अशी कुठली भेट झाल्याचा पुरावा उपलब्ध नाही असं अमेरिकन मीडियानं सांगितलंय. आता दुसरं नाव याच्यामध्ये महत्वाचं आहे ते म्हणजे नरेंद्र मोदींचं. नरेंद्र मोदींचं नाव एप्स्टीन फाईल्समध्ये आहे असं जरी म्हटलं जात असलं तरी प्रत्यक्षात नरेंद्र मोदींच्या नावाची चर्चा आता एप्स्टीन हा अमेरिकेच्या प्रेसिडेंटच्या इतक्या जवळचा असलेला माणूस जर असेल तर तो अनेक गोष्टींमध्ये त्यांना आपले हात घातलेले असणार आहेत. त्यामुळे एप्स्टीन डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे प्रेसिडेंट असताना अनेक गोष्टींच्या बद्दल बोलायचा. त्यावेळी बोलताना त्याने एका ईमेलमध्ये अशी चर्चा केलेली होती की नरेंद्र मोदी यांची अमेरिकेच्या व्हाईट हाऊसचे स्ट्रॅटेजिस्ट असलेल्या स्टीव्ह बॅनन यांच्याबरोबर एक मीटिंग करून द्यायचे. म्हणजे असा हा सांगायचा प्रयत्न करत होता की मी एक खूप मोठा पॉलिटिकली पॉवरफुल माणूस आहे आणि मी या सगळ्या मीटिंग वगैरे घडवून आणतो असं एप्स्टीन सांगायचा किंवा असं दाखवायचा प्रयत्न करत होता. हे यातून दिसतं. याच्यातून नरेंद्र मोदी यांनी मग खरोखर स्टीव्ह बॅननची एप्स्टीननं सांगितल्याप्रमाणे मुलाखत घेतली काय किंवा भेट घेतली काय याबद्दलचा कुठलाही डेटा उपलब्ध नाही आणि असं काहीही झालेलं नाही. त्यामुळे नरेंद्र मोदींना कदाचित हे देखील माहिती नसेल की त्यांची जी मीटिंग आहे ही सेटअप करण्याच्या मागे एप्स्टीन सारखा एक व्यक्ती काम करत होता. कारण अर्थात एक दोन मोठी माणसं ज्यावेळेला भेटतात त्यांच्या मागचं जे प्लॅनिंग आहे त्या प्लॅनिंगमध्ये अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारचे सामील असतात आणि त्या प्रत्येकाची काही खाजगी आयुष्य असतात. तसं एप्स्टीन फाईल्समध्ये नरेंद्र मोदींचा एक रेफरन्स आलाय. त्यांचं नाव फाईल्समध्ये आलंय असं म्हणणं चुकीचं आहे. त्यांचा रेफरन्स आलाय आणि तो रेफरन्स आलाय त्या स्टीव्ह बॅनन बरोबर झालेल्या मीटिंगच्या संदर्भात, म्हणजे होणाऱ्या मीटिंगच्या संदर्भात. त्यामुळे नरेंद्र मोदींचा या प्रकरणाशी डायरेक्ट असा संबंध नाही. आता पृथ्वीराज चव्हाण इथं असं म्हणतायत की या एप्स्टीन फाईल्स उद्या 19 डिसेंबरला बाहेर आल्यानंतर एक मोठा भूकंप होणार आहे आणि भारताचे देखील त्याचे झटके जाणवतील. म्हणजे भारताच्या पंतप्रधानांना आपलं पद सोडावं लागेल, महाराष्ट्राचा व्यक्ती महाराष्ट्र देशाचा पंतप्रधान होईल वगैरे. आता महाराष्ट्राचा एक व्यक्ती देशाचा पंतप्रधान होईल की नाही ही नंतरची गोष्ट आहे, कारण तसं अनेकांना पंतप्रधान व्हायची इच्छा असू शकते. पण नरेंद्र मोदींचं पद जाऊ शकतं असं म्हणण्यामागं काय असू शकतं? कारण पहिली महत्वाची गोष्ट, नरेंद्र मोदींचा आतापर्यंत जी काही माहिती आहे त्याप्रमाणे एप्स्टीनशी डायरेक्ट कधीही संबंध आलेला नाही. आतापर्यंत आलेल्या कागदपत्रांमध्ये हे सत्य सिद्ध झालेलं नाही. दुसरी गोष्ट, येणाऱ्या कागदपत्रांमध्ये असं सिद्ध होऊ शकतं का त्याचे चान्सेस जवळजवळ नाहीत. कारण नरेंद्र मोदी अमेरिकेतल्या ज्या लोकांशी डील करत असतील किंवा असतात किंवा त्यांचे जे लोक डील करतात ते अमेरिकेतल्या व्हाईट हाऊसचे जे डायरेक्ट करस्पॉन्डंट असतात किंवा प्रतिनिधी असतात त्यांच्याशी डील करतात. एप्स्टीन हा फक्त डोनाल्ड ट्रम्प यांचा मित्र होता आणि मित्र या कपॅसिटीमध्ये तो जे काय करेल ते करेल. त्यामुळे एप्स्टीन बरोबर नरेंद्र मोदींचा संबंध जोडणं हे थोडंसं अतिशय ताणवल्यासारखं होईल. तसं ताणवण्याची गरज नाही आणि एखादा फक्त राजकीय भूकंप किंवा एखादा सनसनाटी आरोप करणं खूप सोपं असतं, पण प्रत्यक्षात त्याच्या मागची जर पार्श्वभूमी बघितली तर त्याच्यामध्ये जास्त काही मॅटर सापडत नाही. असंच काहीसं एप्स्टीन फाईल्सच्या संदर्भात होणार आहे. कारण उद्या जरी अनेक फाईल्स डिक्लेअर झाल्या, बाहेर आल्या, तरी डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का लागू शकतो. कारण डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दलचे आणखी काही फोटोज, व्हिडिओज काय एप्स्टीननं कुठं लपवून ठेवले आणि ते पोलिसांच्या हाती लागले हे आपल्याला देखील माहिती नाही. त्यामुळे हे सगळं आल्यानंतर ट्रम्प यांच्या खुर्चीला नक्की धोका आहे एवढं आपण म्हणू शकतो. पण भारतामध्ये याचे कितपत परिणाम जाणवतील ते येणारा काळच ठरवेल. आता राहिला मुद्दा मराठी माणसाच्या पंतप्रधान होण्याचा. या मुद्द्यावरती आपण जास्त काय बोलावं असं या निमित्तानं मला वाटत नाही. कारण जर नरेंद्र मोदी पंतप्रधान पद सोडणार असतील तर अमित शहा हे गुजराती आहेत, योगी आदित्यनाथ आहेत, महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस आहेत किंवा आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा, अशी 4-5 लोकांची नावं प्रामुख्यानं सांगितली जातात. त्यामुळे कुणीही पंतप्रधान होऊ शकतं आणि तो नंतरच्या राजकारणाचा आणि ज्याच्या त्याच्या लॉबिंगचा प्रश्न आहे. ती गोष्ट नंतरची आहे. पण नक्की उद्या
महाराष्ट्राच्या भारताच्या राजकारणात काही भूकंप होतो का याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष राहील. तुमचं काय मत आहे? तुम्हाला खरोखर असं वाटतं का की भारताच्या पंतप्रधानांना आपलं पद सोडावं लागेल या एप्स्टीन फाईल्स बाहेर आल्यानंतर? ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.